श्री गणेशाय नमः। जय श्री कृष्ण। ज्ञानोपासक शिक्षण मंडळ परभणी तर्फे आयोजित माननीय मंत्री माननीय खासदार ॲडव्होकेट गणेशराव नागोराव दुधगावकर खुली वक्तृत्व स्पर्धा द्वितीय वर्ष यासाठी सदर व्हिडिओ हा बनवण्यात येत आहे। नमस्कार, माझं नाव स्वराली शिल्पा परेश पाठक। मी जळगाव जिल्ह्यातील एरिंडोल या गावची रहिवासी आहे आणि आज मी तुमच्या समोर असे मुद्दे मांडणार आहे की ज्या विषयावर तुम्ही सगळे विचार करा। तर माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे श्रीमद भगवद्गीता अध्याय 18व्यातील 66व्या श्लोकाचा नेमका अर्थ काय। आपल्या सगळ्यांना माहिती आहे धर्मक्षेत्र असलेल्या कुरुक्षेत्रावर पांडव पुत्रांमध्ये आणि कौरव पुत्रांमध्ये महाभारताची लढाई लढली गेली आणि यातला छोटासा भाग म्हणजे श्रीमद भगवद्गीता, जी आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवते। भगवद्गीता आपल्याला आपल्या आयुष्यातील येणाऱ्या प्रत्येक समस्यांवर कसं मात करायचं हे देखील आपल्याला शिकवते। स्वतः भगवंतांनी गायलेली अशी ही गीता आहे, म्हणून हिला श्रीमद भगवद्गीता असं म्हटलेलं आहे। तर या 18व्या अध्यायातला 66वा श्लोक असा आहे, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। तर या श्लोकाचा आपण 2 ओळींमध्ये अर्थ पाहिला तर या श्लोकाचा अर्थ असा आहे, तू सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग कर आणि फक्त मला शरण जा। मी तुला तुझ्या सर्व पापांपासून मुक्त करेल, तू दुःखी नको होऊस, असा याचा 2 ओळींमध्ये अर्थ आहे। पण याचा नेमका अर्थ काय? तर मित्रांनो, सकाळी अभ्यंग स्नान झाल्यावरती आपण देवळात जातो किंवा देवघरात जातो, तर भगवंताची मूर्ती आपल्याला दिसल्यावरती आपण नतमस्तक होतो, आपण नमस्कार करतो। पण काही काही व्यक्ती असे असतात ना की जे भगवंताकडे व्यावहारिक दृष्ट्या बघतात। व्यावहारिक दृष्ट्या म्हणजे ते भगवंताला सांगतात, मी तुला इतक्या इतक्या पेड्यांचा नैवेद्य दाखवेल किंवा मी तुला इतक्या मोदकांचा नैवेद्य दाखवेल, तू माझ्यासाठी हे कर। तर हे व्यक्ती भगवंताला भगवंतच मानत नाही। पण काही काही व्यक्ती असतात ना की जे घरी म्हणा, रस्त्यावर म्हणा किंवा देवळात म्हणा, ज्या ज्या ठिकाणी त्यांना भगवंत दिसतो त्या त्या ठिकाणी ते नतमस्तक होतात, वाकून नमस्कार करतात। त्यांच्यामध्ये समर्पणाची भावना असते, ते पूर्णपणे भगवंताला शरण जातात। तर हा जो श्लोक आहे ज्याच्यातलं पहिलं कडवं असं आहे, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज। तू सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग कर आणि फक्त मला शरण जा। आता सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग कर म्हणजे काय? जे काही तुझे मानलेले नातेसंबंध आहे, जे काही तुझे मानलेले नातेसंबंध आहे त्या सगळ्यांचा तू त्याग कर आणि मामेकं शरणं व्रज, फक्त मला शरण जा। आता शरण गेलेला भक्त कसा असतो की ज्याला कणाकणात क्षणाक्षणात फक्त भगवंत दिसतात। आता हे जे व्यक्ती आहे, जे काम करत आहेत आणि जे त्याला फळ म्हणून मिळणार आहे ते त्याच्याकडे प्रसाद म्हणून बघतात आणि त्यांना जो मिळालेला प्रसाद आहे त्यांना हवा असेल तितका ते घेऊन उरलेला प्रसाद हा जनसेवेसाठी वापरतात। जनसेवेसाठी वापरतात, कधी पशुसेवेसाठी वापरतात। आता म्हणजे एखाद्या व्यक्तीला मदत करायची असू दे किंवा मग एखाद्या गाईला चारा खाऊ घालायचा असू दे किंवा पक्ष्यांना दाणे द्यायचे असू दे, ही झाली जनसेवा आणि पशुसेवा। पण जे शरण गेलेले असतात त्यांना कणाकणात आणि क्षणक्षणात फक्त भगवंत दिसतात। म्हणजे जे काही ते कार्य करतील, जे काही त्यांना मिळालेलं फळ आहे ते ज्या कामासाठी वापरतील ते काम त्यांच्याकडून कोण करून घेतोय? भगवंत करून घेत आहेत। म्हणून तर ते म्हणतात की करता करवता भगवंत आहे। म्हणजे भगवंताला सांगतायत की मी जो काही आहे आणि मी जे काही करतो आहे ते तर तूच करतो आहेस ना,
आणि मी तर करण्याचं फक्त एक साधन आहे. आता कधी कधी आपल्याच मनात विचार येतो, मी हे करू का, मी ते करू का, मग मी हे केलं तर त्यांना आवडेल का, मग मी तसंच करू का. या सगळ्या गोष्टी आपल्या मनात येतात. तर भगवंत आपल्याला काय सांगतात, तू या सगळ्या गोष्टींचा त्याग कर. कारण की ज्या वेळेस आपण भगवंताला पूर्णपणे शरण जाऊ ना, त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची चिंता करण्याची गरज आहे का, नाही. कारण की ते बघण्यासाठी कोण आहे, साक्षात भगवंत आपली मदत करणार आहेत. तर काही काही वेळेस काय होतं की काही काही लोक भगवंताला शरणच जात नाही, पण ते भगवंताला मानतात. आता म्हणजे काय, दिवाळीच्या वेळेस आपण छान स्वच्छ कपडे घालून शृंगार करून देवळात जातो. तुम्ही पण करत असाल ना. आणि त्या ठिकाणी गेल्यावरती आपण काय करतो, आपण भगवंताला नमस्कार करतो. पण कसा नमस्कार करतो, उभा राहून, बरोबर ना. म्हणजे आपण पूर्णपणे भगवंताला शरण गेलो आहोत का, नाही. जो शरण गेलेला व्यक्ती जर का या ठिकाणी जाईल तर तो काय करेल, तो वाकून नमस्कार करेल, तो नतमस्तक होऊन नमस्कार करेल. कारण की त्याला कणाकणात क्षणाक्षणात भगवंत दिसताय. म्हणजे आता या ठिकाणी येऊन गेलेले जितके पण लोक आहेत, त्यांच्या पायांनी आलेली ती धूळ असू देत, त्या धुळीचे कण असू देत, ते सुद्धा मला भगवंताच्या समान आहे. आता मी ज्या ठिकाणी उभी आहे, ज्या ठिकाणी मी उभी आहे, त्या ठिकाणी सुद्धा मला भगवंतच दिसत आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ बघता आहेत तर तुम्ही सुद्धा, तुमच्यातही सुद्धा मला भगवंतच दिसत आहे. म्हणजे भगवंत सांगताय पूर्णपणे शरण जा. आता भगवंत आणि श्रीकृष्ण आणि सुदामांची गोष्ट तर आपण ऐकलीच असेल. त्यात काय होतं, ज्या वेळेस सुदामा श्रीकृष्णांना भेटायला द्वारकेला जातात, त्यावेळेस काय होतं, त्यांच्या त्या पोटलीमध्ये थोडे पोहे असतात. पहिले ते संकोच करतात की 56 भोग खाणारे द्वारकाधीश यांना माझे एवढेसे पोहे आवडतील का. ते मनात खूप संकोच करतात. पण भगवंत ते आवडीने खातात. मग यात आपल्याला दोन गोष्टी लक्षात येतात. पहिली गोष्ट तर भगवंतासोबत मैत्री ठेवा. मैत्री सगळं भगवंताला सांगा. आजच्या दिवसामध्ये माझं हे झालं, असं असं झालं, सगळं सांगा भगवंताला. विश्वास दाखवा त्यांच्यावरती, विश्वास ठेवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय लक्षात येते भगवंताला, की तू श्रीमंत असू दे किंवा तू गरीब असू देत, तुझं जे काही आहे ते फक्त मला शरण जा. मग तुझ्याकडे जे काही आहे, ज्या काही गोष्टी आहे, त्याची चिंता कोण करेल, मी करतो त्याची चिंता, असं भगवंत आपल्याला सांगतात. विश्वास ठेवा त्यांच्यावरती. ज्या वेळेस आपण घरातून कुठे गावाला जात असू त्यावेळेस भगवंताला सांगा की मी आता जो काही आहे, जो कोणी व्यक्ती आहे, मी आता जातोय आणि येणार पण तुझ्याच कृपेने आहे. आणि मला खात्री आहे तू सुद्धा माझ्या बरोबरीनेच येत आहे. आणि मग वापस परत आल्यानंतर घरी बसल्यावर आणि परत भगवंताला सांगा की मी आता आलो आहे आणि तो आलो आहे, माझा प्रवास सुखद झाला आहे, तो पण तुझ्याच तर मुळे झाला आहेस ना. त्याला सांगा मी फक्त कार्य करतो आहे, मी तर फक्त साधन आहे, कार्य करवणारा तूच आहेस. विश्वास दाखवा भगवंताला. द्रौपदीच्या चीरहरणाची गोष्ट आपण सगळ्यांनीच ऐकलेली आहे. सुरुवातीला ज्यावेळेस ती साडी पकडून ज्यावेळेस भगवंताला म्हणते की हे परमात्मा, हे परम कृपाळू परमात्मा, माझी मदत करा, त्यावेळेस तिचा भगवंतावरती पूर्णपणे विश्वास होता का, नव्हता. पण ज्या वेळेस तिने असे वरती हात केले आणि मग भगवंताला म्हटली हे परम कृपाळू परमात्मा, माझी मदत करा, त्यावेळेस काय झालं, ती साडी सुटलीच नाही. तिने भगवंतावरती पूर्ण विश्वास दाखवला.
म्हणून भगवंत सांगतात की पूर्णपणे शरण जा. आता मी तुम्हाला सांगते पूर्णपणे शरण जा, पूर्णपणे शरण जा. आता पूर्णपणे शरण जा म्हणजे काय? पहिले मानून घ्या सुरुवातीला की हो मी भगवंताचा आहे आणि भगवंत माझे आहेत. सारखं सारखं म्हणत राहा की हे भगवंता माझ्यावरती एवढी कृपा कर की मी तुला कधी विसरणार नाही. आपल्या दिनक्रमात म्हणत राहा. आता सुरुवातीला मी तुम्हाला काय म्हटली? जय श्री कृष्ण. सवय लावून घ्या स्वतःला. सुरुवातीला मानून घ्या की भगवंत आपल्यासोबत आहे आणि आपण भगवंताचे आहोत आणि भगवंत आपले आहे. जसं की एक मुलगा एक मुलगी लग्न झाल्या अगोदर ते एकमेकांना ओळखत असतात का? नाही ओळखत. पण लग्न झाल्यानंतर जर का एखाद्या व्यक्तीने त्या मुलीला विचारलं की हे कोण आहेत तुझ्यासोबत, त्यावेळेस ती काय म्हणेल? हे माझे पती आहे. बरोबर? म्हणजे सुरुवातीला त्यांनी काय केलं? मानून घेतलं ना. तसं भगवंत सांगतात मानून घ्या. भगवंताला विश्वास दाखवा. ज्या वेळेस या सगळ्या गोष्टी तुम्ही कराल त्यावेळेसच तुम्हाला या श्लोकाचा अर्थ कळेल. आता ज्या वेळेस आपण पूर्णपणे भगवंताला शरण जाऊ त्यावेळेस आपल्याला आपल्या पापांची चिंता करण्याची गरज आहे का? नाही. त्यावेळेस आपण जे कार्य करतोय त्याची चिंता करण्याची गरज आहे का? नाही. जे आपल्याला मिळणारं मोक्ष आहे त्याची चिंता करण्याची गरज आहे का? नाही. कारण की विश्वास आहे जे काही होणार आहे ते भगवंतच करणार आहेत आणि जे ज्याच्यातून चांगलं होणार आहे तरी भगवंत करणार आहे. विश्वास. आणि ज्या वेळेस एखादा व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टी करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये सकारात्मक भावना आहेत. तो कायम सकारात्मक राहतो कारण की त्याचा विश्वास आहे भगवंतावरती. तो सारखा सारखा म्हणत असतो कृष्ण सदा सहाय्यते. तो विश्वास ठेवतो भगवंतावर. आता ज्या वेळेस ते या सगळ्या गोष्टी करतात त्यावेळेस ते आपोआपच भगवंताला शरण जातात. त्यांना परत असं वाटत नाही की आता आपण कधी असं परत नाही म्हणत ना की आता मी या गोष्टी करेल मग मी भगवंताला शरण देईल. नाही. ज्या वेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा आपल्या आयुष्यात करू त्यावेळेस आपण आपोआपच भगवंताला शरण येतो. आता ह्या एवढ्या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला कळलंच असेल की धर्म म्हणजे कर्म आणि कर्तव्य. आता मी एक विद्यार्थी आहे तर माझं धर्म काय? अभ्यास करणं. मी एक मुलगी आहे तर माझं धर्म काय? माझ्या आईबाबांची रक्षा करणं. त्यांना हवं असेल काही नको असेल त्याच्यावरती लक्ष ठेवणं. म्हणजे आपल्या देशाचे सैनिक असू देत ते ज्या वेळेस रणांगणावरती लढाई करण्यास जातात त्यावेळेस ते कधी विचार करता का की समोरच्याचं सैन्य इतकं बलवान आहे मग आता मी माघारी वापस जातो, परतून जातो मी, असा विचार करतात का ते? नाही करत. कारण की त्यांचा विश्वास आहे भगवंतावरती. ते भारत मातेला शपथ दिलेली असते की ऊन असो वारा असो पाऊस असो मी पूर्णपणे लढाई करून येणारच. माझा विश्वास आहे तुझ्यावर. तर ज्या वेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टी करू त्यावेळेस सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. आपोआपच भगवंताला शरण जाऊ. आपल्या येणाऱ्या चिंतांची आपण चिंता करणार नाही कारण की चिंता करण्यासाठी कोण आहे? भगवंत आहे. तर जाता जाता एवढंच सांगते यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयोर्भूतिर ध्रुवा नितिर्मतिर्मम. म्हणजे ज्या ठिकाणी यत्र योगेश्वर कृष्ण आहे, ज्या ठिकाणी धनुर्धारी अर्जुन आहे त्या ठिकाणी विजय संभवच आहे. विश्वास ठेवलेला संभवच असतो कधी पण. धन्यवाद.